शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपला दशक चौथा समास पहिला श्रवण निरूपण किंवा श्रवण भक्ती नवविधा भक्तींचा समास आपला आता हा पूर्ण दशक चालू होतोय. त्यातला पहिला समास श्रवण भक्तीचा आहे. तो आज आपण बघणार आहोत. या नवविधा भक्ती ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजे मागचे सगळे ताप वगैरे आपण बघितले. आता तो शिष्य विचारतोय की मग आम्ही आता नक्की करायचं काय? आम्हाला यातनं सगळ्यातनं बाहेर पडायचंय, मोक्षापर्यंत जायचंय, आम्ही करायचंय काय? पण आपल्याला समर्थ आधी या 4-5 दशकामध्ये म्हणजे 4 दशकापर्यंत म्हणूया फार तर, की आपल्याला साधन चतुष्टयाची आपली बैठक तयार करतायत. पण ती झाल्याशिवाय पुढे परमार्थामध्ये खरं म्हणजे परमार्थाच्या शाळेमध्ये प्रवेश तेवढासा दिला जात नाही. आपण म्हणतो आपण साधक आहोत, आपण अमके आहोत वगैरे, पण ते काही खरं नसतं. आपण म्हणत असतो, समर्थ नाही म्हणत. समर्थ म्हणतात साधन चतुष्टयाची बैठक पूर्ण झाली की मग तुम्ही याच्या शाळेमध्ये मॉन्टेसरीमध्ये सुरुवात करायला हरकत नाही, असं ते म्हणतात. तर त्यामुळे आपल्याला नित्यानित्य विवेक हा त्यांनी पहिल्या 2 दशकांमधनं सांगितला. नंतर वैराग्यासाठी 3रा दशक सांगितला. आणि आता शमदमादी षटसंपत्ती ज्या आहेत, तो जो 4था भाग आहे म्हणजे साधन चतुष्टयातला 4था, तो आता ह्या नवविधा भक्तीमध्ये आपल्याकडनं ते तयार करून घेतात. म्हणजे हे म्हणजे शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान असे हे शम दमादी षट संपत्ती असं म्हटलं जातं. ते शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान अशा ह्या आहेत. आणि या सगळ्याची बैठक आपली या 4थ्या ह्याच्यामध्ये भक्ती मार्गात थोडासा प्रवेश केल्यामुळे सुरू होते आणि ती साधन चतुष्टय आपलं पूर्ण होतं. आणि हे सगळं सांगताना समर्थ अगदी पहिल्या दशकामध्ये आपल्याला म्हणाले होते, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. अगदी पहिल्या दशकामध्ये सुरुवात करून देताना तर बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. आता वैराग्यापर्यंत तर आपण आलोच होत. बहुधा म्हणजे बहुतेक केलंय असं डळमळीत समर्थ कधीही कुठेही सांगत नाहीत. हे म्हणजे हे इतकं स्पष्ट असतं. त्यामुळे ह्या बहुधा मध्ये डळमळीतपणा नाहीये. बहुप्रकारे वेगवेगळ्या प्रकारे असं अध्यात्म निरूपण मी तुम्हाला करतोय. वेगवेगळ्या अँगल मधनं समजावून देतो की जेणेकरून तुम्हाला त्या मार्गावर जाताना शंका कुशंका काहीही राहायला नको. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि तुमच्या प्रपंचाचा आणि परमार्थाचा मेळही तुम्हाला घालता येईल. प्रपंच सोडावा लागणार नाही, काही त्यागावे न लगे, काही मांडावे न लगे, काही करायला लागत नाही त्याच्यासाठी. इतकं सोपा परमार्थ त्यांनी करून आपल्याला सांगितलेला आहे. पण त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे अध्यात्म निरूपण सांगितलेलं आहे. आणि त्याच्यातच हा भक्तीचा जो मार्ग आहे तो सांगताना नवविधा भक्ती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. नवविधा भक्ती सांगताना त्यांनी थोडासा भागवताचा आधार घेतलाय, थोडा नारद भक्ती सूत्राचा आधार घेतलाय. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. भागवतातला श्लोक आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम वगैरे हा जो श्लोक आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदन अशा ह्या भक्ती सगळ्या सांगितलेल्या आहेत. आता ह्या भक्ती सांगताना हे भक्तीचे 9 प्रकार त्यांनी आपल्याला सांगितले. मग ह्या 9 पायऱ्या आहेत असंही काही जण म्हणतात. तर काही जण असं म्हणतात की 9 पायऱ्या वगैरे असं काही नाही. ह्या भक्ती कोणत्याही मार्गाने तुम्ही भक्ती केलीत तरी चालेल. श्रवणाने केली तरी तुम्ही आत्मनिवेदनापर्यंत जाऊ शकता, कीर्तनाने केली तरी जाऊ शकता. म्हणजे काय की श्रवणाने आपण बघितली परीक्षित राजाने मोक्षापर्यंत स्वतःला नेलेलं आहे. परीक्षित राजा
तसंच कीर्तन आपण म्हणजे महर्षी, ज्याला आचार्य असं म्हटलं जातं कीर्तनाचे, ते नारद मुनी आहेत. वंदन भक्ती आहे. पादसेवन भक्तीच्या बाबतीत तर लक्ष्मीचाच त्याने दाखला दिलेला आहे. म्हणजे विष्णू पत्नी लक्ष्मी, जिला आपण माता लक्ष्मी म्हणतो, तिचं दृष्टांत. दास्य भक्ती करता हनुमंत आहे. असे वेगवेगळे, म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी एक एक भक्ती करून ते पुढपर्यंत गेलेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला पचेल, रुचेल, आवडेल अशी कुठलीही भक्ती करावी आणि तिथपर्यंत जावं. किंवा काहींनी अगदी सुरुवातीपासून ज्यांना जायचंय त्यांनी श्रवण, मनन, चिंतन, म्हणजे श्रवण भक्ती, मग कीर्तन भक्ती, मग या पद्धतीने या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. हळूहळू एक एक पायरीवरती चढत चढत आत्मनिवेदनापर्यंत जावं. तसंही काही करायला हरकत नाही. जे झेपेल त्याप्रमाणे करावं. पण करणं महत्वाचं आहे आणि ते कसं करायचं हे त्याहून महत्वाचं आहे. त्यामुळे हा सगळा जो भाग आहे, तर ह्याच्यामध्ये असंही होऊ शकतं की ह्या पहिल्या 8 भक्ती ज्या आहेत, ह्या 8 भक्ती त्या 9व्या आत्मनिवेदन भक्तीच्या युक्त्या आहेत. या सगळ्या युक्त्या आहेत सांगितलेल्या. बघा कसं जमतंय, त्या ज्या युक्तीने सापडेल. कारण कोणतं गाईड पाहावं हे आम्हाला पटकन कळत नाही. अभ्यासाचा शॉर्टकट आम्हाला नेहमी हवा असतो आणि मग पटकन कुठे उत्तर सापडेल बरं, ते आपण बघूया. मग ह्या युक्त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. तुम्हाला कुठली युक्ती जमते त्याप्रमाणे जा, तरी हरकत नाही. अशा सगळ्या मुभा आपल्याला इतक्या सहजपणे देऊन ठेवलेल्या आहेत. आणि हे सगळं सांगत असताना, या नवविधा भक्ती सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठलीही भक्ती श्रेष्ठ आहे, ही भक्ती कनिष्ठ आहे, म्हणजे कमी प्रतीची आहे, ही जास्ती प्रतीची असं नाही. वेगवेगळ्या युक्त्या आहेत ह्या. त्यामुळे कुठल्याही ह्यानी आपण त्या गंतव्य स्थानापर्यंत, म्हणजे लास्ट डेस्टिनेशन जे आपलं आहे तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. कारण कसं आहे, मोक्ष, 4 पुरुषार्थातलं मोक्ष हे शेवटचं. तर ते मोक्ष सुद्धा मेल्यानंतर वगैरेची गरज नाही. याची देही याची डोळा मोक्ष मिळाल्यासारखा आहे. जर ह्या साधन षट संपत्ती आपल्याला प्राप्त झाल्या, साधन चतुष्टयाची बैठक तयार झाली, या भक्ती मार्गाने आपण तो सोपान भक्तीचा चढत गेलो, तर निश्चितपणे आपल्याला मोक्षाप्रत याची देही याची डोळा जाता येतं. म्हणजे ह्याच आयुष्यात आपण सुख समाधानाने राहू शकतो. समाधान हेच सगळ्यात खरा मोक्ष. आत्ताच्या भाषेत म्हटलं तर समाधान. पण आपल्याला समाधान कधीच मिळत नाही. हे झालं की ते पाहिजे, ते झालं की ते पाहिजे. तर ह्या सगळ्यातनं बाहेर पडणं आणि साक्षी स्वरूपाने राहणं, हे जे आहे तो मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातनं, प्रापंचिकाच्या दृष्टिकोनातनं. संतांचे, श्रेष्ठींचे, योग्यांचे, महंतांचे मोक्ष त्यांच्या त्यांच्या व्यवहाराप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या भावनेप्रमाणे वेगवेगळे आहेत. आपल्या दृष्टीने व्यावहारिक दृष्ट्या प्रपंच परमार्थ साधून जो मोक्ष आहे तो हाच आहे. अशा पद्धतीने पुढे त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण कारण मोक्ष मोक्ष मोक्षाला काय लागतं? ज्ञान लागतं. आणि ज्ञानासाठी काय लागतं? ज्ञानासाठी भक्ती लागते. कोणत्याही गोष्टीचं ज्ञान मिळवायचं झालं, तर त्या गोष्टीची आपल्याला ओढ लागायला लागते. त्या गोष्टीच्या बद्दल काय आहे ते समजावून घेण्याची इच्छा निर्माण व्हावी लागते. त्या गोष्टीबद्दल आपल्याला प्रेम निर्माण व्हावं लागतं. आणि भक्ती म्हणजे काय? सा प्रेम स्वरूपा. त्यामुळे भक्ती प्रेमच आहे ना. तर ते प्रेम हे आपल्या अंतःकरणात, मानवाच्या अंतःकरणात कायम असतंच. मानव म्हणते हं. कारण देव, दानव, मानव. देवांचं सोडून द्या, ते फारच वेगळे. पण मानव आणि दानव याच्यापैकी आपण जर मानव असू, तर आपल्यामध्ये प्रेम निश्चितपणे असतं. दानवात नसतं असं काही नाही, वेगळ्या पद्धतीचं असतं. पण मानवांमध्ये प्रेम हे असतंच. आणि सा प्रेमस्वरूपा असं नारद महर्षींनी नारदीय सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. मग ह्याचाही आधार थोडासा घेतलेला आहे. ही भक्ती जी आहे ती आपल्याला सुखाची प्राप्ती करून देते. म्हणजे भक्ती म्हणजे काय? तर सुखाची, समाधानाची प्राप्ती. आता सुख म्हणजे काय? असं आपण पुन्हा खोलात जाऊ शकतो. भक्ती ही सुखाची प्राप्ती आहे. पण हे सुख कुठलं आहे? त्याला सापेक्षता नाही. त्याच्या सापेक्ष दुःख नाही. आनंद रूप असं जे आहे, ती भक्ती आपल्याला देत असते. ते महत्वाचे आहे. तर मुळात भक्ती काय आहे हे एकदा समजावून घेतलं, की मग आपल्याला पुढचा प्रश्न आपोआपच, ही भक्तीची रूपरेषा काय आहे ती आपल्याला कळायला लागते. इथे नारदीय भक्ती सूत्राचा उल्लेख आलाच असल्यामुळे त्या भक्ती कशी करायची याचा विचार मांडलेला आहे नारदीय भक्ती सूत्रामध्ये. आपण त्याच्यात भक्ती सूत्रात खोल जाणार नाही. फक्त 1-2 मिनिटात त्यांनी कोणत्या 5 प्रकारच्या भक्ती कशा 4-5 प्रकारे सांगितलेत, 1-2चा उल्लेख करून आपण पुढे जाऊ.
कारण नंतर आपल्याला नवविधा भक्ती बघायचीच आहे आणि आपल्या दृष्टिकोनातनं आपल्याला पचेल रुचेल अशा पद्धतीने बघायचे. आपल्याला ह्या मार्गाकडे वळवणं एवढंच काम ह्या दशकामध्ये केलेलं आहे आणि हे करताना आपल्या साधन चतुष्टयाच्यातली षट संपत्ती आहे ती आपल्याला कशी प्राप्त होते ती त्यांनी सांगितले. ती मिळवण्याचं काम आपलं आहे, सांगण्याचं काम त्यांचं आहे. पण सांगितल्याप्रमाणे आचरण आपल्यालाच करावं लागतं. समर्थांनी सांगितलं, आम्ही ऐकलं आणि झालं, आम्हाला नवविधा भक्ती कळल्या, आम्ही आत्मनिवेदन पर्यंत गेलो. असं होत नाही. कृती आपल्यालाच करायची आहे. मार्ग दाखवायचं काम फक्त संत करत असतात. त्यामुळे नारदीय भक्तिसूत्राच्या अनुषंगाने 6 प्रेमस्वरूपा भक्ती वगैरे ह्या अष्टे 84 का 82 84 आहेत मला वाटतं सूत्र आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याचा अभ्यास केला तर भक्ती म्हणजे काय हे अगदी परिपूर्णरित्या आपल्याला कळतं, कारण ते सूत्र रूपाने आहे. पण प्रत्येक सूत्र आपल्याला कळण्या त्याचा अभ्यास प्रचंड करावा लागतो. आपल्या दृष्टीने आपल्याला काय योग्य आहे हे पटकन आपल्याला दासबोधातनं कळतं, सहजपणे कळतं. हा फरक आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण भजन भक्ती त्यांनी सांगितलेली आहे. भजन म्हणजे काय? की ते त्या परमेश्वर स्वरूपाचं गुणवर्णन करायचंय. त्या गुणवर्णन करता करता त्याचा रसास्वाद घ्यायचा आहे. नुसतं गुणवर्णन करायचं नाही. स्तुती करणं फार सोपं असतं. पण ते करणं नाहीये. इथे गुणवर्णन करायचंय, त्याचे गुणवर्णन करता करता त्याचं मनन चिंतन करायचंय, त्याचा रसास्वाद घ्यायचाय, त्याच्या प्रेमात डुंबून जायचंय आणि त्या प्रेमामध्ये जो त्याच्याकडचे गुण आहेत, रघुनाथाचा गुण घ्यावा असं समर्थ म्हणतात. म्हणजे काय? मग त्याचे गुण आत्मसात करायचे. हे आत्मसात करणं अवघड आहे ना. त्यामुळे तिथपर्यंत जायचंय. ती भजन भक्ती म्हटलेली आहे. दुसरं भंजन भक्ती पण म्हटलंय. आता भंजन भक्ती कशाचं करायचंय? काय तोडायचंय, काय फोडायचंय, काय मारायचंय? तर तसं नाहीये. भजन म्हणजे हे सगळं भक्ती करत असताना जे काही आनंदाच्या आड येतं, त्या भक्ती मिळवण्याच्या आनंदाच्या आड येतं, त्या सगळ्याचा नाश करायचा आहे. म्हणजे काय? तर अहम मध्ये येतो, त्या अहमचा नाश करायचा आहे. ते षड्रिपूमध्ये येतात, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, आसक्ती हे सगळे जे आहेत ते आम्हाला त्या समाधान देण्याच्या आड येणारी लोक आहेत. त्यांचं भंजन करायचंय. ती भंजन भक्ती एकेकाला दूर सारत जायचंय. फार अवघड आहे, पण आपल्याला वाटतं पटापट करता येईल. त्यामुळे सांगताना त्यांनी खूप सोप्या रीतीने सांगितलेलं आहे. तिसरी भागो भक्ती पण आहे. भागो म्हणजे भाग करणं. आता भाग कुणाचे करायचे? तर भाग आपलाच करायचा आहे. मी त्याचा अंश आहे हा माझा भागच झाला ना. त्याच्यापासून मी मी त्याचा हे द्वैत जिथे निर्माण झालं, मी तूपणा, तिथे तो आणि मी वेगळा झालो म्हणजे आमचे दोन भाग झाले. मी त्याचाच अंश आहे, मी त्याचाच अंश आहे, त्याचाच भाग आहे. खरं म्हणजे मी तोच आहे. पण मी माझ्या अहमपणामुळे आवरणाखाली बांधून घेतलेलं आहे मला, म्हणून मी मला त्याच्यापासून वेगळं समजते. आणि हे जे मी वेगळं समजते, माझाच मी जो भाग केलेला आहे, तो मला पूर्णपणे दूर करायचा आहे आणि नाही, मी तोच आहे, इथपर्यंत जायचं आहे. मी अमुक-अमुक आहे, मी तमुक-तमुक आहे, मी त्याचा एक भाग आहे, मी त्याचा एक अंश आहे. या स्थितीपासनं मी तोच आहे, इथपर्यंत जाणं, ही भागोभक्ती. सेव्य. नंतर आणखीनही त्यांनी काही-काही सांगितलेले आहेत, की त्याचाच आश्रय घे. हे सगळं त्यानेच निर्माण केलंय. तू कुठे मी निर्माण केलंय का? नक्कीच नाही. मग हा निर्माण करता कोणतरी दुसरा आहे ना. मग जो दुसरा निर्माण करताय तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो देवच आहे. त्यात ती एक शक्ती आहे. मग तू त्याला देव म्हण, तू त्याला काहीही म्हण, दुसरं तुझं नाव दे कुठलंही. पण ती जी शक्ती आहे, ती शक्ती तर तुला मानायलाच हवी. जी तुला बोलायला लावते, जी तुला बघायला लावते, जी तुझ्या मागे उभी आहे, तुझ्या आतच आहे किंबहुना. ते जे आतमध्ये असलेला अंतरात्मा आहे, जे आतमध्ये असलेलं आत्मतत्व आहे, जे आतमध्ये असलेला आत्माराम आहे, तोच आत्माराम बाहेर आहे आणि त्यानेच बाहेरचं ब्रह्मांड निर्माण केलंय आणि त्यानेच तुला निर्माण केलंय. मग जेवढं तुझ्या पिंडात आहे तेवढं ब्रह्मांडात आहे आणि ब्रह्मांडातलं पिंडात आहे. हे सगळं तू लक्षात घे आणि त्यानेच हे सगळं निर्माण केलंय, त्याचाच आश्रय घे आणि त्यालाच तन, मन, धन सगळं अर्पण करून टाक. म्हणजे मग तुला हेही साधेल. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी नारदीय भक्तिसूत्रामध्ये पण सांगितलेल्या आहेत. आणि हे सगळं सांगत असताना आता आपल्याला ते श्रवण भक्ती सांगतात. हा जो नवविधा भक्तीचा सोपान आपल्याला चढायचा आहे, त्या चढण्यापूर्वी त्यांनी गणेशाला वंदन केलेलं आहे.
आता हा दासबोधातला पहिला म्हणजे दशक चौथा, पण समास पहिलाच आहे श्रवण भक्तीचा. येथ बोलीला विशद भक्ती मार्ग, असं समर्थांनी आपल्याला सुरुवातीला सांगितलंय. जसं मगासची ओवी आहे तसं हिची सुरुवात त्यांनी सगळी पहिल्याच्या तोंड डोळं करून देताना केलेली आहे. येथ बोलीला विशद भक्ती मार्ग, समर्थांच्या जीवनाची चतुसूत्रीच अशी आहे की त्यातला पहिला भक्ती मार्गच आहे. त्यामुळे तो जो भक्ती मार्ग आहे तो आपल्याला इथे त्यांनी सांगितलेला आहे. मुख्य ते हरिकथा निरूपण हे त्यांच्या चतुसूत्रीतलं पहिलं आहे सूत्र, जी जीवनाची चतुसूत्री आहे त्यातलं. तर ते मुख्य ते हरिकथा निरूपण असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ते हरिकथा निरूपण म्हणजे अध्यात्म मार्गाला आपल्याला त्यांनी न्यायचं ठरवलेलं आहे. तो अध्यात्म मार्ग आपल्याला ते उलगडून दाखवत आहेत आणि त्याच्यासाठी साधन चतुष्टयाची बैठक त्यांनी तयार केलेली आहे. मुळात माणूस जो आहे तो त्याचाच अंश असल्यामुळे त्याच्याबद्दलची मुळाकडे जाण्याची ओढ सगळ्यांना असतेच. त्याप्रमाणे माणसालाही त्याच्यापर्यंत जाण्याची ओढ आहेच आणि त्याच्यासाठी या भक्ती मार्गाच्या चढत्या क्रमाने पायऱ्या सांगितलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर कसं असतं, मानवी जीवनामध्ये आपण काही ना काहीतरी क्रिया करत असतो, कर्म करत असतो, आजूबाजूची परिस्थिती असते आणि ही परिस्थिती, प्रतिक्रिया, क्रिया या सगळ्या गोष्टी ज्या येत असतात त्यासाठी शब्द आपल्याला लागते. प्रगट करण्याकरता आपल्याला शब्द लागतात. आणि शब्द हे जर आपण विचार केला तर ते माध्यम असतं. कोणीतरी बोलायचं, कोणीतरी सांगायचं, कोणीतरी प्रतिक्रिया द्यायची, हे शब्द माध्यम सतत चालू असतं. आणि ते श्रवण, तिथे सुद्धा आपण श्रवण करत असतो. अगदी लहानपणापासून आपण श्रवण करत असतो आणि हे आपल्या आत आहेच आहे. श्रवण भक्ती आपल्या आतच आहे खरं म्हणजे. कसं आहे, लहान मूल अगदी जन्माला आलं तर त्याला सुद्धा आपण काहीतरी काय काय बोलतो ते खरं म्हणजे आपल्याला ए छाछा टुटू काहीतरी आपल्याला टिचक्या वाजव किंवा काहीतरी कसं म्हणताय छकुलं वगैरे काहीही बोलत असतो आपण. पण जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याची प्रतिक्रिया आपल्याला हं, हं, हं अशी यायला लागते. म्हणजे तोही ते बोलण्याचा प्रयत्न करत असतो. हे तो ऐकत असतो, बोलत असतो. हे ऐकणं म्हणजे श्रवण भक्ती आहे. त्यावेळेला तो आपलं ऐकत असतो, त्यावेळेला तो आई, बाबा, बहीण, भाऊ काय जे त्याच्याबद्दल बोलत असतील, काहीतरी वेडेवाकडे शब्द, काहीतरी आरडाओरडा, काहीतरी त्याला अट्रॅक्ट करण्याच्या दृष्टीने ते करत असतील, ते सगळं हे सुद्धा एक बोलण्याची प्रक्रिया ते करत असतात. त्यावेळेला श्रवणाची प्रक्रिया त्याची चालू असते आणि त्याच्यावरती तो प्रतिक्रिया देत असतो. तोही काही प्रतिक्रिया देताना शब्द वापरतो असं नाही, पण हुंकार, हुंकार काहीतरी देत असतो. म्हणजे इथपासनं आपली खरी सुरुवात होते आणि माणूस हा शब्दमय वातावरणातच वाढलेला असतो. तो बोलतच राहतो, तो ऐकतच राहतो. ही प्रक्रिया कायम अख्ख्या जीवनभर त्याची चालू असते. त्यामुळे श्रवण भक्ती हा खरं म्हणजे अध्यात्माचा पहिला पाया आहे. ते ऐकणं महत्वाचं आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे कसं असतं, की आपण जेव्हा ऐकतो, शब्द ऐकतो, काही प्रसंग ऐकतो म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तरी सुद्धा तसंच आहे, की आपण कविता ऐकतो, काव्य ऐकतो, कवनं ऐकतो म्हणजे अध्यात्मातली असतात ती ऐकतो, काही अध्यात्मातल्या गोष्टी ऐकतो, प्रवचन ऐकतो, अभंग ऐकतो. हे सगळं जे आहे ते आपण ऐकत असतो. ही श्रवणच आहे. हे श्रवण आहे. श्रवण भक्तीकडे आपल्याला जायचं आहे. हे श्रवणच आहे. काही प्रसंगाचं वर्णन ज्या वेळेला केलं जातं तेव्हा ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. काही जण उत्तम रीतीने ते सादर करतात. ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. त्याच्यामध्ये काही प्रेमभावना असतात, काही रागाचे असतात, लोभाचे असतात. षड्रिपूंचे सगळे प्रकार त्याच्यात येतात. भगवंताच्या बाबतीमध्ये प्रेमाचे जास्त असतात. त्याच्यामध्ये एक प्रेमभावना असते, त्यामुळे प्रेम त्याच्यात आहेच. कथा पुराण आहेत. त्याच्यावरती आपण चांगल्या वाईट प्रतिक्रिया देतो. आपल्याला कळलं तर त्यातला खोल अर्थ कळला तर तो आपण सांगतो. त्या प्रतिक्रिया देत असतो. ग्रंथ वाचन हे सुद्धा याच्यामध्येच येतं. हेही श्रवणच आहे. अध्यात्मातलं श्रवण म्हटलं तर ग्रंथ वाचन हे सुद्धा श्रवण आहे. का? तर आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण ते बोलत असतो म्हणजे मीच बोलतोय. ते बोलत असताना माझ्या कानात त्या शब्द गुंजन करतात म्हणजे ते मी ऐकतोय आणि डोळ्यांनी ते पाहतोय. अशा 3 प्रकारच्या प्रक्रिया त्यावेळेला चालू असतात, आपल्या लक्षात येत नाही. पण इथे सुद्धा आपलं श्रवण होतच असतं. कारण ऐकल्याविना कळेना हे ठाऊक आहे जना, असं समर्थ म्हणतात, की ऐकल्याविना कळेना हे ठाऊक आहे जना, या कारणे प्रयत्न श्रवण आधी. 7व्या दशकातली ओवी आहे, इथली नाहीये.
त्यामुळे हे श्रवण करणं अत्यंत महत्वाचं आहे. आता हे श्रवण कोणतं करायचं, काय करायचं, याबद्दल सगळं समर्थांनी या समासामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना सुरुवातीला त्यांनी आपल्याला गणेशाचं आणि शारदेचं वंदन केलेलं आहे. आणि ते वंदन करताना समर्थ पहिल्या 2 ओव्यांमध्ये असं म्हणतात, जय जय जी गणनाथा, तू विद्या वैभवे समर्था, अध्यात्म विद्येच्या परमार्था, मज बोलवावे श्रीराम. नमो शारदा वेद जननी, सकळ सिद्धी जयाचेनी, मानस प्रवर्तले मननी, स्फूर्ती येथे श्रीराम. आता ह्याच्यामध्ये त्यांनी गणेश आणि शारदेला वंदन केलंय. इथे भक्तीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पहिल्यांदा वंदन त्यांनी शारदा आणि गणेश यांना केलेलं आहे. कारण गणेश म्हणजे ज्ञानमय, ज्ञानरूप असं ते परब्रह्मच आहे. ज्ञानरूप, आनंद रूप, सच्चिद आनंद स्वरूप, ओंकार स्वरूप, शब्द ब्रह्म, काहीही म्हणा. अशा तऱ्हेने त्या गणेशाला, त्या महागणपतीला वंदन केलेलं आहे, याचं आपण गणेश वंदनामध्ये बघितलेलं आहे. तर त्यामुळे ते जे आहे ते ज्ञानमय अंग आहे. ज्ञानमय अंग असून चालत नाही, त्याच्या मागे शक्ती असावी लागते, तेव्हा ते प्रगट करता येतं. म्हणून शारदेचं वर्णन केलेलं आहे, शारदेला वंदन केलेलं आहे. ही शारदा शक्ती जी आहे ती आपल्याला वेगवेगळ्या शक्ती पुरवते. बोलण्याची शक्ती पुरवते, ऐकण्याची शक्ती पुरवते आणि हे सगळं समजून उमजून घेण्याची सुद्धा शक्ती तीच आहे. कारण ती शक्ती ही कार्यरत असते कायम. त्यामुळे आपण बोलतो तेव्हा कार्यरत असतो, ऐकतो तेव्हा कार्यरत असतो. ते स्फुरण जे असतं ते आपल्या आतमध्ये प्रगट होत असतं. त्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होतं. कुठेतरी आपल्याला त्या ह्याच्यात आपण तल्लीन होऊन जातो. या सगळ्या शारदा देवीच्या कृपा आहेत. त्यामुळे श्रोत्यांवरती आणि वक्त्यावरती गणेशाचीही कृपा असावी लागते, तसेच शारदेचं. आणि समर्थांना तर अध्यात्म विद्येचा मार्ग आपल्याला सांगायचा आहे, त्या नवविधा भक्ती आपल्याला सांगायच्या आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांनी या दोघांना वंदन केलेलं आहे. ही चितशक्ती, ही मूळ स्वरूप जे आहे, म्हणजे शारदा आणि गणेश, एक अंग आहे ते ज्ञानाचं आहे, एक अंग आहे ते शक्तीचं आहे, याचा आपण विचार याच्या आधी केलेला आहे. त्यामुळे ह्या ज्या 2 शक्ती ज्या आहेत, म्हणजे ज्ञान आणि त्याची शक्ती, ज्ञानमय अंग आणि त्या अंगात स्फुरण पावणारी शक्ती, मूळ माया, ज्याला आपण म्हटलं होतं स्पंदन, हे जे आहे हे समजणं, ते आचरणात आणणं आणि त्याच्या अस्तित्वाचं भान ठेवणं, हा खरं म्हणजे उपासनेचा प्राण आहे. त्यांना आपलं दैवत मानून ते आहेत. माझ्या आतमध्ये माझा अंतरात्मा म्हणून ते आहेत. तो अंतरात्मा साक्षीने बघत असला तरी ती स्पंदन रूपाची शारदा, ती कार्यरत माझ्यामध्ये आहेत, हा भाव मनात ठेवून या दोघांमुळे हे कार्य चाललंय, अन्यथा मी हे काम करू शकणार नाही, ही जाणीव मनामध्ये ठेवणं, हा उपासनेचा प्राण आहे. इथे नाही तर मी उपासना करते, मी उपासना करते, हा मी आला की सगळा गोंधळ होतो. त्यामुळे हे 2 माझ्याकडनं हे सगळं करून घेत आहेत, ही भावना मनामध्ये ठेवणं, हा उपासनेचा प्राण आहे. तो प्राण कुठेही जाऊ द्यायचा नाहीये, कारण प्राण असल्याशिवाय आपण पुढचं काही करूच शकणार नाहीये. ते चैतन्य रूपाने ते आपल्यामध्ये आहे, हे लक्षात घ्यायचंय. आणि ते झाल्यानंतर मग ह्या भक्तीला आपल्याला सुरुवात करायची. आता म्हणून ह्या दोघांना त्यांनी वंदन केलेलं आहे. आणि हे वंदन करत असताना त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत. वंदन तर झालंच आहे, पण वंदनापेक्षा सुद्धा नंतर कोणकोणत्या गोष्टीचं खरं म्हटलं ना, तर इथे श्रवण भक्तीमध्ये, आता ही जी पहिलं श्रवण निरूपण जे आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, श्रवण भक्तीमध्ये आपण जर बघितलं, की इथे त्यांनी काय काय गोष्टी वाचाव्यात याचाच फक्त 30-34 ओव्यांमध्ये उहापोह केलेला आहे. आपण काय वाचावं, आपण काय श्रवण करावं, आपण काय ऐकावं, आधी मुळात काय ऐकावं हे कळलं पाहिजे ना. कारण असं आहे, ललित साहित्य जे असतं म्हणजे कथा, कादंबऱ्या, गोष्टींची पुस्तकं, म्हणजे व्यावहारिक गोष्टी, हे कथा, कादंबऱ्या वगैरे या ज्या ललित साहित्यामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी, ललित साहित्य असं एक नाव देते, की ललित साहित्यामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत, हे आपलं चित्त विचलित करतात. हे विचलित करतात.
पण संत साहित्य वाचलं, अध्यात्म ग्रंथाचं श्रवण केलं तर आपलं चित्त शांत राहतं. म्हणजे चित्तस्थिती शांत ठेवण्यासाठी काय वाचायचं, तर एका शब्दात सांगायचं झालं तर अध्यात्म ग्रंथ निरूपण वाचावं. अध्यात्म ग्रंथ वाचावेत, लीला वर्णन वाचावं, कथा पुराणं वाचावीत, त्यातले गुण घ्यावेत, अशा पद्धतीने ते वाचन करावं, असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे अध्यात्म निरूपण, पण ते सुद्धा काय काय, बरं नुसतंच पोथ्या पुराण वाचून चालेल का हो? प्रपंचात नाहीच चालणार ना. त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी याच्यात सांगितल्यात. आपण फक्त एक 3-4 ओव्यातल्या बघूया. राग ज्ञान म्हणजे 20वी ओवी आहे. राग ज्ञान, ताळ ज्ञान, नृत्य ज्ञान, वाद्य ज्ञान, अमृतवेल प्रसंगतान, कैसे ते ऐकावे श्रीराम. किंवा आणखीनही काही गोष्टी सांगितल्यात. कोण्या दोषे कोण रोग, कोण्या रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग, साधे तो ऐकावा श्रीराम. अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या आपल्याला व्यावहारिक दृष्टिकोनातनं त्या ऐकणं गरजेचं आहे. आता एवढं 14 विद्या 64 कला असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यात सगळं आलं, पुराण वेदांपासून ते बाकीच्या विद्या पण आल्या. पण तरी सुद्धा हे सगळं ऐकत असताना शरीरशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, आयुर्वेद आहे, भूगर्भातल्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी त्यांनी आता ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितल्यात. पण समर्थ काय म्हणतात, ते ज्ञान नव्हे श्रीराम, त्याला ज्ञान म्हणत नाही, त्याला पोटभरी विद्या म्हटलेलं आहे त्यांनी. पण पोटभरी विद्या आपल्याला गरजेची आहे ना. संसार प्रपंचामध्ये या विद्या शिकणं सुद्धा आपल्याला गरजेचंच आहे. कारण त्याशिवाय आपल्याला व्यवहार करता येणार नाही, आपल्याला अर्थार्जन करता येणार नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या विद्या आहेत, त्यातली जी तुम्हाला आवडेल ती विद्या घ्या. त्या विद्या, हे समर्थाने तेव्हा सांगून ठेवलेलं आहे, जी विद्या तुम्हाला आवडेल ती विद्या घ्या, की त्या विद्येमुळे तुमच्या पोट भरण्याचं साधन होईल. तुम्हाला तुमचं पोट भरता येईल, त्याच्यात प्रावीण्य मिळवा. आता आपण म्हणतो ना, एखादा विषय घ्या, त्याच्यात डॉक्टरेट करा, त्याच्यात आणखीन पुढे जा. हे जे आहे का, तर त्यामुळे तुम्हाला नोकरी, संपत्ती, आजूबाजूचं भौतिक वातावरण जे जगायचंय, त्याच्यासाठी ती विद्या आवश्यक आहे. पण ती शाश्वत नाही, हे लक्षात ठेवा. आज ही आहे तर उद्या ती बदललेली असते. ती सातत्याने बदलत राहते. म्हणून ती विद्या म्हणजे ज्ञान नव्हे, ती पोटभरी विद्या आहे, असा त्यांनी त्याच्यामध्ये भाग केलेला आहे. त्यामुळे ती प्रपंचासाठी उपयोगी आहे, ती आपल्याला करायचीच आहे. पण आज आपण ते पाहणार नाही आहोत. त्याचं कारण आपल्याला भक्ती मार्गाकडे जायचंय. आणि या भक्ती मार्गाचं साधन चतुष्टयाचं जे चौथं आहे, ते परिपूर्णरित्या आपल्याला साधन करायचं आहे. आणि त्यासाठी समर्थ जे सांगतात ते महत्वाचं आहे. आणि ते त्यांनी 8व्या ओळीमध्ये सांगितलंय, 25व्या ओळीमध्ये सांगितलंय. तेही आपण नुसतं बघणार आहोत. कारण इथे त्यांनी काय करायचं, काय वाचायचं, एवढंच फक्त सांगितलेलं आहे. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग, ऐकत जावे श्रीराम. कैशा नवविधा भक्ती, कैशा चतुर्विधा मुक्ती, कैशी पाविजे उत्तम गती, ऐसे हे ऐकावे श्रीराम. आध्यात्मिक निरूपण ऐकायचे, सद्ग्रंथ ऐकायचे, त्या दृष्टीने अध्यात्माचा अभ्यास करायचा आहे, नवविधा भक्तीकडे जर वळायचंय, हे तर आपल्याला करायचंच आहे. व्यवहाराबरोबर परमार्थ सुद्धा करावा. कारण परमार्थ आपली आध्यात्मिक बैठक तयार करतो, आपली मानसिक स्थिती स्थिर राहते, जी आपल्याला प्रपंचामध्ये पण उपयोगी पडते, परमार्थातही उपयोगी पडते. त्यामुळे दोन्हीकडे उपयोगी पडणारं असं हे परमार्थशास्त्र आहे. आणि ते तर आपल्याला आवश्यकच आहे करणं. म्हणून ह्या भक्ती करणं, त्या मार्गाने जाणं महत्वाचं आहे. आणि भक्तीसाठी भगवंताचं सगुण निर्गुण रूपाचं जे वर्णन आहे ते ऐकावं, त्याची कीर्ती ऐकावी, त्याचे गुणवर्णन ऐकावं, त्याची सेवा कशी करायची, त्याची उपासना करायची, हे सगळं ऐकावं. आणि जसं आपण ऐकत जातो तसं आपल्याला त्याची आवड निर्माण होते. आवड निर्माण झाली की सवड निर्माण होते. जोपर्यंत आवड नाही तोपर्यंत सवड नाही, आणि सवड नाही तोपर्यंत ज्ञान नाही, आणि ज्ञान नाही तोपर्यंत भक्ती नाही. अशा पद्धतीने जाण्यापेक्षा त्याची आवड काय असतं, अन्य गोष्टींची आवड निर्माण करावी लागत नाही.
टीव्ही सिरियल पाहायला आवड निर्माण करावी लागतच नाही, त्या पाहायला लागलं की पाहायलाच सुरुवात होते, कारण ते सहज सोपं आहे. पण परमार्थाची आवडच निर्माण व्हावी लागते, म्हणून सातत्याने ते ऐकायचं. आपोआपच ऐकलं की आपल्याला त्याबद्दल प्रेम वाटायला लागतं. पण काय असतं, ऐकायचं ते मनात पण ठेवावं लागतं, रुजवावं लागतं. आपण मनापासून ऐकलं तर लक्षात राहतं. पण आपण नुसतंच ऐकलं तर ते आपल्या कानावरनं जातं, असं आपण म्हणतो. आपल्या शरीराची रचना इतकी सुंदर आहे, की हे कान जे आहेत, हे दोन्ही म्हणजे परमेश्वराने समोरासमोर ठेवलेले आहेत, इकडे. या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. स्ट्रेट हायवे आहे. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी सोडता येतात. पण आपण करतो काय, ज्या गोष्टी खरं म्हणजे सोडून द्यायच्या त्या सोडत नाही. आणि ज्या गोष्टी आपण साठवून ठेवायच्या त्या साठवत नाही. बरोबर उलटी प्रक्रिया करतो. अध्यात्मामध्ये असं सांगितलंय, जे काही बाहेर घडतंय किंवा जे काही प्रपंचात घडतंय, जे काही घडलंय, जे काही घडणार आहे, ज्याबद्दल आपल्याला वाईट वाटतंय, सुख-दुःख होत आहे, या गोष्टी स्ट्रेट हायवेवरनं सोडून द्या. पण आम्ही त्या मग पक्क्या घट्ट धरून ठेवतो. पण अध्यात्म श्रवण कराल, ते मात्र पूर्णपणे थोडा टर्न घेऊन, दोन्ही बाजूने आलेला थोडा टर्न घेऊन, राइट टर्न घ्या माझं. राइट म्हणजे योग्य तो टर्न घ्या आणि ते आपल्या अंतःकरणामध्ये बिंबवा, कारण हृदय खालीच आहे. त्या हृदयामध्ये ते स्थित करा, कारण HEART हार्ट. हार्ट म्हणजे हृदय. पण त्यात हार्टमध्येच इयर आहे ना, EAR. त्या इयर म्हणजे त्या कानातनं त्या हार्टमध्ये ते उतरवा. तेव्हा त्याचं चिंतन मनन केलं जाईल आणि ते ऐकणं जास्त महत्वाचं आहे. देवानी सुद्धा नरदेहाची रचना करताना म्हणा किंवा काही रचना करताना आपले कान त्यांनी उघडेच ठेवलेत. आपल्याला डोळे बंद करून घेता येतात. वाईट दृश्य समोर आलं तर डोळे बंद करून घेण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. तोंड आपल्याला बंद करता येतं. पण आम्ही बंदच करत नाही. तो भाग वेगळा. कारण आम्हाला बोलायची आवड जास्त. पण तोंड बंद करून घेता येतं. तेही आपल्या हातात आहे. कान बंद करून घेता येत नाहीत. डोळे बंद करून घेता येतात. नाक बंद करता येत नाही. कारण नाक म्हणजे आपला श्वासोच्छ्वास आहे. ते चेतन प्राण तत्व जे आहे ते आपल्यामध्ये गेल्याशिवाय आपण पुढची कुठली गोष्ट करूच शकणार नाही. त्यामुळे ते चेतन जे आहे ते चैतन्याची खूण आहे, प्राण म्हणजे. ती आपल्यात असल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करू शकणार नाही. म्हणून ते दोन्ही द्वारं उघडी ठेवलेली आहेत त्याची. तसे दोन्ही कान आकंठ सगळ्या बाजूनी आपण जे काही घेता येईल ते श्रवण करावं, म्हणून हा श्रवण निरूपणाचा भक्ती मार्गासाठी सांगितलेला पहिला पाया आहे. हे श्रवण सतत करत राहायचंय आणि ते श्रवण करायचंय. आम्ही श्रवण करतो. आम्ही कुठलं खरं म्हटलं तर सकाळपासून आम्ही श्रवण करतो. अगदी सकाळी दूधवाला, पेपरवाला, मोलकरीण सगळ्यांचं श्रवण करतो. पण त्यातलं काय ठेवायचंय आणि काय टाकून द्यायचंय हेच आम्हाला समजत नाही आणि आम्ही दिवसभर त्याच्यातच गुंतून जातो. तर तसं नाहीये. जे जरूर आहे तेवढंच ऐकायचंय. जे महत्वाचं आहे ते आपल्या हृदयात साठवायचंय. ते महत्वाचं काय आणि महत्वाचं काय नाही, हा सारासार विवेक कसा करायचा हे आपल्याला आधी सांगितलंय. नित्यानित्य विवेक, सारासार विवेक. विवेक आणि विचार. नक्की काय घ्यायचं आणि काय सोडायचं? अमुक गोष्टी सोडून द्या ना. सोडून दिलं की तुम्हालाच त्रास होत नाही, आपल्यालाच त्रास होत नाही. बऱ्याच गोष्टी आपण साठवतो. अमकं-तमकं त्या वेळेला अमकं-अमकं त्यांनी असं केलं होतं. सोडा ना, झालं ते होऊन गेलं. त्याची गरज आहे का आपल्याला आत्ता? नाहीये. मग काय ठेवायचं, काय सोडायचं हा सारासार विचार करावा लागतो आणि हा विचार आणि विवेक यावर समर्थांचा भर आहे. त्यामुळे दासबोध ग्रंथ हा टोटली प्रॅक्टिकल ग्रंथ आहे, जो आचरणीय आहे. आचरणात आणण्यासारखा आहे, की ज्यामुळे आपल्याला समाधानापर्यंत जाता येतं. मग चांगलं झालं तरी समाधान आहे, वाईट झालं तरी समाधान आहे. मग चांगलं झालं तर समाधान आहे हे आम्हाला पटतं, पण वाईट झालं तरी समाधान आहे. आम्ही म्हणतो ती ईश्वराची कृपा, ती ईश्वराची इच्छा. देवाच्या इच्छेने चालावे, देव करील ते मानावे. ही जर वृत्ती एकदा तयार झाली, तर चांगलं झालं तरी आनंद आहे, वाईट झालं तरी आनंद आहे आणि म्हणतो या वाईटातनंच आम्हाला चांगलं शिकायला मिळालं. ही वृत्ती पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून दासबोधामध्ये या पद्धतीने प्रपंच आणि परमार्थाची सांगड घातलेली आहे. काही आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे समजतं ते कुठलंही शास्त्र असो, पण ते शास्त्र बदलत जातं, पण अध्यात्मशास्त्र बदलत नाही.
ते संतांनी इतकं परफेक्ट लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये बदल नाही. अनुभव वेगवेगळे असतील, म्हणजे जाण्याचे मार्ग वेगवेगळे असतील, करण्याचे मार्ग वेगवेगळे असतील, पण शेवटचं स्थान जे आहे तो जो अनुभव आहे, म्हणजे हे परईक्ष परोक्ष अनुभव वेगवेगळे असतील. अमका संत अमका म्हणाला, तमका संत तमका म्हणाला, हे वेगवेगळे प्रकार असू शकतात. पण ते जिथे जायला सांगतात, तो जो अनुभूती आहे ती स्वानुभूती सगळ्यांची एक आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे ते बदलत नाही. अशा तऱ्हेने आपल्याला या अध्यात्म मार्गावर जायचंय. आणि कसं आहे, व्यावहारिक ज्ञानामध्ये शिकण्यासाठी अनेक प्रकारचे क्लासेस असतात, अनेक प्रकारची पुस्तकं असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. ओव्या मी मुद्दामून आता टाळते, पण ओव्यात मागचं अर्थ मुद्दामून त्या पद्धतीने सांगते की हे वाचन कसं करावं. ओव्या टाळते ह्याचा अर्थ ओव्या वाचून समजण्यासारख्या ओव्यात, त्याच्यामध्ये काय वाचावं ह्याचीच लिस्ट आहे. काय वाचावं, काय वाचू नये, काय वाचावं याचीच लिस्ट जास्त आहे. त्यामुळे आणि काय व्यावहारिक दृष्ट्या महत्वाचं आहे आणि काय पारमार्थिक दृष्ट्या महत्वाचं आहे वाचण्याकरता. वाचन दोन्हीचं आहे, श्रवण दोन्हीचं आहे, मनन चिंतन सगळीकडे आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला मी म्हणते व्यवहारामध्ये आहेत, व्यवहारामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण परमार्थातही तशाच सांगितलेल्या आहेत. पण आचरण दोन्हीकडे ज्याचं त्यांनीच करायचं आहे. व्यवहारात सुद्धा आणि अभ्यास करा, अभ्यास करा, काय ऑफिसच्या परीक्षा द्या, अमकं करा, ह्याच्यात हे शिकून घ्या, ते शिकून घ्या. महत्वाचंच आहे, पण शिकायचं कोणी? घ्या शिकून हे कळलं, ज्याचं त्यांनीच शिकायचंय, ज्याचा त्यांनीच अभ्यास करायचा आहे. मग तो परमार्थात असो नाहीतर प्रपंचात असो. नवीन लग्न झालेले, म्हणजे आता लग्न ठरलंय जिचं, अशी एक छोटी मुलगी होती, छोटी म्हणायचं नाही म्हणजे, पण नवीनच लग्न आता तिचं होणारच आहे. ती म्हणली आता स्वयंपाक तर यायलाच पाहिजे, नवऱ्याकडे गेल्यावर थोडं तर करता यायला पाहिजे, क्लासेस वगैरे लावायचे वगैरे असं ठरलं. पण तिला एक वाटेत पुस्तक मिळालं की ज्याच्यामध्ये रेसिपीज लिहिलेल्या होत्या. ती म्हणली हा त्याच्या मग हे वाचून आपल्याला करता येणं शक्य आहे ना, रेसिपी वाचलं की त्याप्रमाणे करायचं. आणि मग ती म्हणली की मी आई आज करणार आहे मस्तपैकी काहीतरी थालीपीठ म्हणून प्रकार आहे जो तू करते. आपल्याकडे भाजणी आहे ना? म्हणे हो भाजणी आहे ना. मग म्हणे तू अगदी बाहेरच्या खोलीत बस, मी मस्तपैकी थालीपीठ करून आणते. वाचायला पुस्तक सुरुवात केली, मळावं, ते अमकं घालावं, ते सगळं झालं, थालीपीठ करायचं. आणि मग त्याच्यात लिहिलं होतं की कढईच्या कढई म्हणा, तवा म्हणा, पॅन, तर त्याच्या बुडाला थालीपीठ लावावं, तेल टाकावं, थालीपीठ बुडाला लावावं. आता बुडाला लावावं याच्यावरती आली पंचायत. पण नाही विचारायचं, आज आईला काही नाही विचारायचं, आईला डिश हातात नेऊन द्यायची. तिने त्या तव्याच्या पाठच्या बाजूला म्हणजे बुड, त्याला तेल लावून ते थालीपीठाची भाजणीचं ते थापलं त्याच्यावरती आणि तव्यावर ठेवलं. पुढं काय झालं ते आपल्याला माहितीये, बुडाला लावणे. बुडाला म्हणजे खाली, म्हणजे तव्याच्या पॅनच्या खाली लावून ते जर तव्यावर ठेवलं तर काय उपयोग आहे. म्हणजे इथे कुठेतरी नुसतं वाचन करून भागत नाही, तर वाचनाबरोबर कोणीतरी ते शिकवावं पण लागतं. सांगितलं म्हणून कळलं असं नाही, पण सांगणारा तज्ञ असावा लागतो, जाणता असावा लागतो. मग तो म्हणतो की अरे बुडाला म्हणजे तिथे नाही ग बाई, ती आईच लागते ना. मग पुस्तक आणण्यापेक्षा आईकडनं शिकलं असतं तर बरं झालं असतं ना. फी पण भरावी लागली नसते. योग्य जाणता गुरु करावा असं सांगितलं जातं. परमार्थात सुद्धा जाणताच गुरु करावा लागतो, जो आपल्याला हे ग्रंथ सांगत असताना त्याचं विवरण करून कुठे अडलं तर आपल्याला तो सांगतो. त्यामुळे श्रवणाला महत्व जास्त दिलेलं आहे समर्थाने. हे श्रवण वक्त्याकडनं करायचं असतं, श्रवण श्रोत्यांनी करायचं असतं. श्रोते बहुश्रुत असतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते, जी काही वेळेला वक्त्याला सुद्धा नसते. ते वक्त्यांनी सुद्धा डोक्यात ठेवायचं असतं. मलाच कळतंय असं म्हणून अहमपणाने सांगायचं नसतं. पण जे कळतं, जेवढे आपणास ठावे तेवढे इतरांचं सांगावे. जे माहिती आहे ते सांगायला काही हरकत नाही. ते सांगताना सुद्धा काही ना त्याचा फायदा होऊन जातो. त्यांना ज्ञान असतं, ते श्रेष्ठ असतात. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, असं हे भान समर्थांनी ठेवायला सांगितलेलं आहे वक्त्याला. श्रोते तर असतातच, अनेक ठिकाणचं ऐकलेलं असतं, त्यामुळे ते महत्वाचे असतात. पण हे सगळं करत असताना काही वेळेला आपले कान, शब्द जे असतात ते आपण ऐकतो, ते काही वेळेला कानाबाहेरच राहतात. ते कानाबाहेर केव्हा राहतात? जेव्हा आमचं चित्त त्याच्यामध्ये नसतं तेव्हा ते कानाबाहेर राहतात. म्हणजे ऐकायला बसलोय, पण काहीच डोकं तिथे नाही, मन नाही, चित्त नाही, काहीच तिथे नाही. म्हणजे ते या कानातून
त्या कानात सुद्धा जात नाही, ते कानाबाहेरच राहतात, आत शिरायचा प्रश्नच येत नाही. कानाला म्हणजे जे आतमध्ये शिरतात ते कुणाच्या शिरतात, ज्याचं तिथे बसलेल्या त्या ठिकाणी चित्त, लक्ष, आपले प्राण, चित्त, मनन, चिंतन या दृष्टिकोनातनं सगळं मन, अंतःकरण तिथे आहे, त्याच्या ते श्रवण केलेलं लक्षात राहतं. नाहीतर मागच्या वेळेला मला वाटतं गोष्ट सांगितली होती की 1000 वाती वळल्या. मग ते 1000 वाती वळणं हे काही महत्वाचं नाहीये ना. काय श्रवण केलं ते मनात उतरवलं का? म्हणजे श्रवण करण्यानं ते श्रवण तर करायचंच आहे, ते मनात उतरवायचंय, त्याच्यावर विचार करायचाय, सारासार विचार करायचाय. त्याच्यात काही शंका आल्या तर त्या विचारायच्या आहेत आणि त्या विचारल्यानंतर तेही त्याचं चिंतन करायचंय. आणि या सगळ्यामध्ये सातत्य हवं. या सगळ्यात शेवटी सातत्य हवं. आज ऐकलं आणि मग 4 महिन्यांनी नंतर गेलं तर पुन्हा पहिले पाढे 55. गाण्याच्या क्लासला किंवा वाद्याच्या क्लासला गेलो, पैसे भरले, अगदी व्यवस्थित सगळं झालं, ते इन्स्ट्रुमेंट घेऊन आलं, पण नंतर क्लासला गेलंच नाही. मग ते येईल का वाजवता? नाही येणार. म्हणजे त्याच्यात सातत्य हवं, तिथे जायला हवं, तो अभ्यास. एखादी गोष्ट सातत्याने करणं म्हणजे अभ्यास, दुसरं काही नाही. अभ्यास म्हणजे वेगळं काही नाही. एखादी गोष्ट सातत्याने करणं, त्याच्यातलं मनन चिंतन करून त्याचा विचार करणं आणि ते विचार करून आचरणात आणणं, याला अभ्यास असं म्हटलं जातं. सोपी व्याख्या. हे जशी व्याख्या आहे तसं आपण म्हणतो की रात्रंदिवस भगवंताच्या सन्मुख राहणं, तो माझ्या अंतर्यामी आहे हे क्षणभर देखील नाही विसरायचं नाही. आणि त्याच्या भरवशावर शांत निर्भय जीवन जगणं, याचं नाव भक्ती. आपल्या दृष्टीने भक्ती भक्ती म्हणजे तरी काय? म्हणजे नंतर त्या भक्ती ही सुळाची पोळी वगैरे ते नंतर तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण रात्रंदिवस भगवंताच्या सन्मुख राहणं म्हणजे काय? तो आपल्या समोर आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. याप्रमाणे आपल्या मागे पुढे तो उभा आहे हे स्मरणात ठेवायचे. ते सन्मुख राहणं आहे. नंतर तो माझ्या अंतर्यामी आहे. मी त्याचाच अंश आहे, कशाला? अंशने मी तोच आहे. हीच धारणा पहिल्यापासून धरायची. मीच तो आहे याचा अर्थ अहंकार वृत्तीने नाही. माझ्यात तो अंशरूपाने त्याला मला फुलवायचा आहे. म्हणजे तो परिपूर्ण माझ्यातच घ्यायचा आहे. म्हणजे मी तोच आहे या भावनेने राहायचंय, त्याच्या भरवशावर राहायचंय. सगळं त्याला अर्पण करून त्याच्या भरवशावर राहायचंय. म्हणजे आपण काहीच करायचं नाही असं नाही. प्रयत्न आपणच करायचे. आपण केल्यानंतर तो माझ्या मागे पुढे उभा आहे, त्याच्यामुळे मी प्रयत्न करू शकते. ही भावना मनात ठेवली की आपोआपच शांत निर्भय जीवन जगता येतं, निर्वासन जीवन जगता येतं. त्याला भक्ती असं म्हणतात. म्हणजे भक्ती साधना भक्ती हे मुद्दामून काय सांगते, साधनेच्या व्याख्या तर इतक्या कराव्या तेवढ्या आहेत. प्रत्येक टप्प्यावर बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध या प्रत्येक टप्प्यावर साधनेच्या वेगवेगळ्या व्याख्या येतात. बद्धाची व्याख्या वेगळी आहे, तो मुमुक्षुमध्ये जातो, मग मंद, तीव्र याच्या वेगळ्या, मग साधकाच्या वेगळ्या आणि साधकाच्या नंतर त्याच्या उपासनेच्या वेगळ्या. म्हणजे साधनेच्या व्याख्या बदलत जातात. अशा पद्धतीने हे अध्यात्म आहे. आणि त्यामुळे कानाच्या वाटेने जेव्हा शब्द मनामध्ये शिरतात, श्रवणाच्या माध्यमाने, कानाच्या माध्यमाने ते आपल्या मनामध्ये शिरतात, तेथे मनन चिंतन याची प्रक्रिया व्हावी लागते. ती होत असताना शूद्र विचार, वाईट विचार नष्ट होणं आणि मन शुद्ध आणि पवित्र होणं, याचं नाव श्रवण भक्ती आहे. नुसतं श्रवण करणं म्हणजे श्रवण भक्ती नाही. श्रवण केल्यानंतर त्याचं मनन, चिंतन, वाचन, सातत्याने अभ्यास हे सगळं ज्याच्यामध्ये येतं त्याला श्रवण भक्ती असं म्हणतात. नुसतं श्रवण नव्हे, श्रवण भक्ती समर्थांनी इथे सांगितलेली आहे. आणि त्यामुळे हा सगळा जो आहे हे वाचण्याकरता, ही श्रवण भक्ती या अध्यात्म मार्गावर जाण्याकरता समर्थ 28-29 ओळीमध्ये म्हणतात, वेदशास्त्रे आणि पुराणे महावाक्यांची विवरणे, तनुचतुष्टय निरसने कैसी ते ऐकावी श्रीराम. आणि हे सगळ्याचा उहापोह
जे अध्यात्माच्या दृष्टीने सांगितलेलं आहे तो मुख्यतः हरिकथा निरूपण या उद्देशाने दासबोधामध्ये समर्थांनी सर्व सांगितलेलं आहे. हे जे जे त्यांनी वाचावे म्हटलंय ना ते ते थोडक्यामध्ये त्यांनी पुढे आपल्याला सांगितलेलं आहे. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती श्रीराम. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. आता जी आपण व्याख्या केली ती याच्यावर आधारित व्याख्या होती. या नाव श्रवण भक्ती म्हणजे ऐकताना मूळ काय सांगायचंय तिथे लक्ष दिलं पाहिजे. आमच्या लक्षात थालीपीठाची गोष्ट राहते, आमच्या लक्षात बाकीच्या गोष्टी राहतात, कारण गोष्टी आपल्याला सहज पचवता येतात आणि त्या आपल्या लक्षात राहतात. पण त्याच्यामागे सांगितलंय काय, जाणत्याचे पाय धरावे, जाणत्याकडून हे शिकून घ्यावं, म्हणजे आपलं कन्फ्युजन होत नाही. हेही तितकंच खरं असतं. जाणत्यालाही काही वेळेला समजत नसलं, त्याला जाणता म्हणतच नाही. त्यामुळे आपण म्हणजे मी स्वतःला कधीच जाणता म्हणत नाही, कारण असं अनेक प्रकारचं ज्ञान आहे जे मला माहितीच नाहीये. अध्यात्मातलं सुद्धा एक ओंजळभर ज्ञान सुद्धा नाहीये, एक टिपूसभर ज्ञान आपल्याला आहे. ही जेव्हा भावना असते तेव्हा आणखीन काहीतरी शिकण्याची इच्छा मनामध्ये राहते. नाही तर मला सगळंच माहिती आहे असं कळलं की आपल्याला काहीच शिकण्याची वृत्तीच राहत नाही. आपल्याला जे येत नाही ते आपल्याला येत नाही हे कळणं सुद्धा ज्ञानच आहे. आणि त्यामुळे आपल्याला जे येत नाही, समजत नाही, करता येत नाही ते ज्याला माहिती आहे त्याच्याकडनं जरूर शिकून घ्यावं. आणि मला हे माहिती नाही, मला हे कळत नाही हे सांगायला लाज वाटून घेऊ नये. ही लाज वाटली तर निश्चितपणे आपलाच तोटा आहे. आणि आपण जर ते मला माहिती नाही, मला यातलं कळत नाही, मला तू सांग असं दुसऱ्याला विनंती केली आणि त्यांनी आपल्याला सांगितलं तर आपल्या ज्ञानातच भर पडते, आपल्याला त्याचा फायदा होतो. पण आम्हाला आमचा अहम इतका असतो की मला हे कळत नाही, हे आपल्याला आवडतच नाही सांगायला कोणाला. हे पहिलं आपल्याला भक्तीमध्ये लक्षात घ्यावं लागतं की मला हे कळत नाही, हे मला कळलं हे सुद्धा ज्ञान आहे असं समजून त्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. हे निश्चित आहे. मग ते वेदशास्त्र असू दे, पुराण असू दे, महावाक्यांचं विवरण असू दे, तेही तितकंच महत्वाचं आहे. हे सगळं तनुचतुष्टय निरसन करणं, निराश करणं 82 तत्वांचा, हे सगळ्या गोष्टी समर्थांनी आपल्याला पुढे हळूहळू मुलाच्या चालीने चालावे या पद्धतीने शिकवलेल्या आहेत. त्यामुळे काय असतं, भागवत सुद्धा परीक्षित राजाला एकदाच ऐकून शुकदेवांनी त्यांना सांगितलं आणि एकदा ऐकून 7 दिवसात त्याची निवृत्ती झाली. त्याला समाधान प्राप्त झालं, त्याला तो मोक्षाप्रत गेला. आधीच त्यांनी तो सर्प चावायच्या आधीच त्यांनी मनाने देह टाकून दिला, म्हणजे तो मुक्त झाला. अशा पद्धतीने वर्णन भागवतामध्ये काही वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. मग हे जे आहे तर ते जे ऐकायचंय ते विवेक विचाराने ऐकायचंय. ते ऐकायचे ते टाइमपास म्हणून ऐकायचं नाहीये. मग ते टाइमपासने जे ऐकलं जातं ते श्रवण म्हणताच येणार नाही त्याला, ते कानाबाहेरच राहतं. आपण अगदी व्यवस्थित ऐकायला गेलो तर ते आपल्या चित्तात साठतं. आम्हाला एकदा भागवत ऐकून मुक्ती मिळत नाही, कारण ते श्रवण, मनन, चिंतन, निदिध्यासन इथपर्यंत गेलं तरी ते आचरणात येत नाही. ते आचरणात येणं महत्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी समर्थांच्या श्रवण भक्तीमध्ये येतात. त्यामुळे श्रवण भक्तीच आपल्याला किती उंचावर नेऊन ठेवते. जी शमदमादी षट संपत्तीपैकी षट संपत्ती आहे ती आपल्या अंगात बाणवते. आणि हे प्रॅक्टिकल आपल्याला प्रपंचातही उपयोगी पडतं. सगळ्यात राहून आपण सगळ्यापासून अलिप्त राहू शकतो. हे प्रपंचातही उपयोगी आहे, हे परमार्थातही उपयोगी आहे. सुरुवातीला प्रपंचात उपयोगी पडतंय म्हणून करा, आपोआपच परमार्थाची ओढ लागेल, हे निश्चित आहे. आणि ह्याच्यात सातत्य हवं. हे सातत्य तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी समर्थांनी आपल्याला काय वाचा हे सांगितलेलं आहे. काय वाचा, काय वाचा हे सांगताना सुद्धा एक गंमत आठवते. ती म्हणजे काही आता संत साहित्याचा अभ्यास वगैरे करणारी लोक असतात, म्हणजे प्रॉपर डिग्री वगैरे मिळवून, काय त्याच्यात PhD केली, MA केलं, अंक केलं, त्याची सुरुवात असते संत वाङ्मय हा विषय घेतलेला असतो. आणि तो संत वाङ्मय घेताना जाता जाता कॉलेजनं मला 2 मुलींची चर्चा ऐकू आली. ती म्हणली, तू तुकाराम केला का ग? तशी ती म्हणली, नाही बाई, 20 मार्काचाच आहे. 20 मार्काचा तुकाराम मी सोडून दिला, मी 40 मार्काचा ज्ञानेश्वर घेतला.
मला क्षणभर त्या ज्ञानेश्वर तुकारामांना किती खालती आणलं असं वाटलं. पण दुसरा मला असाही विचार सुचला, अरे ठीक आहे ना, निदान ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांची नावं तर यांना माहिती झाली. 20 मार्काचा 40 मार्काचा होईन का म्हणा, त्यांनी त्याचं वाचन तर केलं. वाचन करून त्याचं स्मरण नक्कीच ठेवायला पाहिजे, कारण परीक्षेत त्याची उत्तरं द्यायची. म्हणजे त्यांनी त्याच्यावर काहीतरी विचार केला. त्यांना तिथपर्यंत जाता आलंय ना, आता निश्चित त्यांना पुढची ओढ लागेल. या दृष्टिकोनातनं पॉझिटिव्ह थिंकिंग करणं, म्हणजे मी मगाशी म्हटलं असं म्हणायचं, त्या मुलींना काय कळणार 40 मार्क आणि 20 मार्काचा तुकाराम, त्याच्यापेक्षा हे कळलं हे काय कमी आहे. काय कळणार हा विचार नका करू. आपल्याला काय कळलंय याचा विचार करा आणि काय कळलंय त्याच्यात काय चुका आहेत हे शोधून पुढे जायचा मार्ग करा. ते पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. सगळंच एका दिवशी जमणार नाही. सगळं एका दिवशी माझा राग गेला, लोभ गेला, मोह गेला असं कधीही होणार नाही. हे सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू जातात. आणि विशेषतः अन्य विद्या काही पाठांतर करून हे करून आपल्याला प्राप्त करता येतात. पण अध्यात्मामध्ये तसं चालत नाही. ते आचरणातच यावं लागतं तर ते कळतं. आणि आचरणाची पायरी ही अत्यंत शेवटची. हे आचरण हे लोकांना लक्षात यावं लागतं. ते सांगावं, मी आता आचरण करण्याला सुरुवात केली बरं का. सांगावं लागतं याचा अर्थच तुझ्या आचरणात नाहीये. ही सांगण्याची गरजच पडत नाही. मी हे आचरणात आणलं, मी हे आचरणात आणलं. हाही प्रकार जो आहे तो सगळ्यात शेवटी समर्थांनी सांगितलंय, संग निसंगातीत व्हा. हे जे आहे ते शेवटचा टप्पा आहे. तो शेवटी सांगितलाय, कारण त्यांना समर्थांना माहिती आहे, प्रापंचिक लोकांमध्ये इतक्या लवकर सहज आचरणात येत नाही. त्यांना हळू-हळू टप्प्याटप्प्याने याच्या खोल ज्ञानात गेले, तर ते प्राप्त होऊ शकतं. याची देही, याची डोळा. अशा पद्धतीने. त्यामुळे हे महत्वाचं आहे. आणि समर्थांनी सुद्धा हे श्रवण स्वतः केलंय. अनुभूतीचे शब्द आहेत. अनुभूतीचे शब्द आहेत. त्याचं कारण असं आहे, श्रवण समर्थांनी या पद्धतीने केलं आणि ती पद्धत त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. समर्थांच्या पहिल्याच ह्याच्यामध्ये दशकामध्ये आपण बघितलं होतं, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत श्रीराम, अशा 1-2 ओव्या आहेत. या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. ह्या सगळ्याचा अभ्यास त्यांनी काळारामाच्या मंदिरात ते प्रवचन ऐकायला जात होते. तिथून ते ग्रंथ आणत होते. रात्री बसून ते सगळे ग्रंथ लिहून काढत असत आणि लिहून काढल्यानंतर ऐकणं, लिहून काढणं, त्याचा अर्थ समजावून घेणं, त्याचं मनन चिंतन ध्यानाच्या वेळेला करणं. काय आहे, जेव्हा नाम आपण घेत असतो ना, म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत आणि त्या क्रमाक्रमाने आपल्याला जमतात. आपण जेव्हा नाम घेतो माळ जपाची, अर्थात त्याच्यात बरेच जपाचे वेगवेगळे प्रकार वगैरे आपल्याला येणार आहे. ते पुढे आपण बघणार आहोत. पण ती जपाची माळ आपण हातात घेतो, पहिल्यांदा अजिबात लक्ष लागत नाही. लक्ष भलतीकडे जसं आपण नामस्मरण घेत राहतो. पण ठीक आहे, काही हरकत नाही. पुढे-पुढे आपण त्याच्यात म्हणजे मग्न होऊन जातो, हळू त्याच्यामध्ये रमून जातो. हे सगळं ठीक आहे. हे आपण नाम घेतो त्यावेळेला आपण भगवंताशी बोलत असतो. आणि जेव्हा ध्यान करतो, तेव्हा तो आपल्याशी बोलतो. पण नामापासून ध्यानापर्यंत जायला कितीतरी प्रवास मोठा आहे. तो हळू-हळू आपल्याला जमतो. एकदम सुरुवातीला नाम घेतानाच जमत नाही. नाम घ्यायला हळू जमायला लागल्यानंतर मग पुढचा ध्यानाचा प्रकार आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही, की नाम आत्ता करू, तो जमला की ध्यानाला जाऊ. सायमल्टेनियसली ध्यान लावायला हरकत नाही. भले आपल्याला लागलं नाही, तर एका जागी बैठक ठेवायची तर आपल्याला सवय होते. बैठक ठेवायची सवय झाली, की आपोआप चिंतनाची सवय होते. मग ही बैठकच राहत नाही. इतकं चंचलता मनामध्ये असते, की ते आता प्रवचन 3 वाजायला आले, संपतंय की नाही? अरे बापरे! खरंच किती वाजायला आले? संपतंय की नाही? अजून संपायला वेळ आहे वाटतं. हे मनात विचार सुरू झाले, की आपलं श्रवण कानाच्या बाहेरच राहतं. असो, अशा तऱ्हेने समर्थांनी सुद्धा त्यावेळेला वाचन वगैरे केलेलं आहे. भगवंताविषयीची आवड, विषयांची अनासक्ती याद्वारा आपलं मन, अंतःकरण ह्या सगळ्या बाह्य इंद्रिय गोचर वस्तू ज्या आहेत, ज्या दृश्य वस्तू आहेत, त्या दृश्य वस्तूकडून परमेश्वराकडे वळवणं ही खरी भक्ती मार्गाची सुरुवात आहे. ही पहिली पायरी आहे म्हटलंय. म्हणजे आधी बाह्य दृश्य आधी दूर करायची, ते भगवंताकडे वळवायचं, ही पहिली पायरी आहे. हे परमेश्वराचं ऐकणं आणि ते ऐकल्याप्रमाणे ते गुण आपल्यामध्ये घेणं, सतत एखाद्या गोष्टीचं चांगलं आपण ऐकत गेलं, की आपली वृत्ती चांगली होते.
आपण जर वाईट गोष्टी म्हणजे ललित साहित्य, ज्याला वाईट असं म्हणत नाही मी त्याला, ते प्रपंचाच्या दृष्टीने, पण ललित साहित्य आपण वाचत गेलं की आपलं मन सतत चंचल होतं. टीव्हीच्या सिरियल बघत गेलं की आपलं मन चंचल होतं. मग त्यातले खून मारामाऱ्या बघितल्यावर आम्हाला रात्री भीती वाटायला लागते, कारण ध्यानी मनी सतत तेच राहिलं की आम्हाला रात्री पण भीती, चिंता. आणि अभयम सत्वशुद्धी, अभय हे पहिलं परमार्थातलं लक्षण आहे. मग अभय वाटतच नाही, कारण दुसरं कोणी नाही, मीच आहे, मीच सर्वत्र भरलोय. ही जिथपर्यंत ज्या वेळेला आहे तेव्हा आपोआपच भय राहत नाही. आणि ते अभय प्राप्त करणं हेही भक्ती मार्गाचा उद्देश आहे. भगवंताचं गुण गाताना, त्याच्या लीला सांगताना जसा वक्ता तल्लीन व्हायला पाहिजे, वक्ता सुद्धा ते सांगताना तल्लीन व्हायला लागतो, तसा श्रोताही तल्लीन व्हायला लागतो. आणि हे श्रोत्यांनी प्रेमाने ऐकलं, आपण श्रोता असतो त्यावेळेला आपणही ते ऐकतो. कारण फक्त काही प्रवचन केली जात नाही, श्रवण करायला दुसऱ्यांचं श्रवण करायला पण जावं लागतं. कारण श्रवण भक्ती ही पहिला पाय आहे. भले 10 ठिकाणी प्रवचन करायला गेला तरी दुसऱ्यांचं प्रवचन ऐकायला जाणं हेही महत्वाचं आहे. असं त्यामुळे ते महत्वाचं आहे. आणि पुन्हा पुन्हा अंतःकरणामध्ये वारंवार त्या भगवंताचं स्फुरण आपल्याला व्हायला लागतं. कारण मग आपल्याला हळूहळू बाकीच्या गोष्टी वाटतात, नाही नको, हे कसं वाचलं की छान वाटतं. म्हणजे आपल्या अंतःकरणाची प्रक्रिया बदलत जाते. हा भक्ती मार्गाची सुरुवात आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की श्रवण हे कर्णेंद्रियांनी करूच नका. अच्छा, कर्णेंद्रियांनी करूच नका असंच काय? ते कर्णेंद्रियांनीच करायला पाहिजे ना. पण ते म्हणतात कर्णेंद्रियांनी, कर्णेंद्रियांनी म्हटलंय त्यांनी. हे कानाचा वापर करा, ते फक्त आत ढकलण्यापुरतं. पण त्याचं मनन जास्त करा आणि त्या शब्दांचा अर्थ समजून घ्या, मनाने ते सगळं ग्रहण करा. हे ग्रहण केल्यावर ते खरं श्रवण होतं, तोपर्यंत ते होत नाही. म्हणून ते म्हणतात शब्दाच्या अंतरंगात शिरा, तर त्या शब्दांचं आणि त्या श्रवणाचं सार्थक होईल. आम्ही अंतरंगापर्यंत जातच नाही. आम्ही शेंगा आणि टरफलं, म्हणजे हे म्हणतात आपण टरफलं खात नाही, आपण शेंगातला दाणा खातो, टरफल फेकून देतो. तसं समर्थ किंवा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे श्रवण करा, पण ते श्रवण फक्त करू नका, ते आतमध्ये त्याचं मनन चिंतन करून तो जो दाणा आहे ना, तो तुम्ही खा. मग बाकीचे सगळे टरफल असार ते त्यागावे, सार ते वडेच घ्यावे, गोष्टी बिष्टी सोडून द्या, त्याच्या मागचा अर्थ काय आहे तो समजावून घ्या. त्या शब्दाच्या अंतःकरणात शिरा, म्हणजे ते सगळं ग्रहण करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणखीन एक श्रवणाचा फायदा कसा आहे त्याच्यामध्ये, श्रवण जे आहे ना ते वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये होत असतं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे श्रवणामध्ये मनन चिंतन येतं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आधी सांगितल्या. पण मुळात आपण जर विचार केला तर श्रवणामध्ये वक्ता आणि श्रोता यांचा संबंध येत असतो. आणि हा संबंध ज्या वेळेला येतो त्यावेळेला काय होतं, आपण ग्रंथ ग्रंथ म्हणजे पुस्तक घेतलं असं म्हणूया. पुस्तक घेतलं तर ते काय आहे, ते पूर्णपणे जड आहे. व्यावहारिक दृष्ट्या मी सांगते, पुस्तक जड आहे. एक दगड आणला, तो त्याच्यावर ठेवला, तोही जड आहे, पुस्तकही जड आहे. पुस्तकावर दगड ठेवला तरी दगडातलं पुस्तकात जात नाही आणि पुस्तकातलं दगडात जात नाही, कारण तिथे दोन्ही जड तत्व आहेत. ज्या वेळेला ग्रंथ मी वाचन करते त्यावेळेला एक जड आहे, एक चेतन आहे, कारण माझ्यामध्ये प्राण आहे, चेतन तत्व आहे. पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये चेतन तत्व नाही. त्यामुळे त्या पुस्तकातलं माझ्यात जातं, पण माझ्यातलं पुस्तकात जात नाही. माझ्यातले वाईट गुण त्या पुस्तकात गेले आणि पुस्तकातले चांगले गुण माझ्यात आले असं होत नाही. पण वाचन केल्यानंतर त्यातले चांगले गुण मी घेऊ शकते, कारण हे चेतन तत्व इथे आहे आणि ते जड तत्व आहे. पुस्तक या अर्थाने, म्हणजे ग्रंथाला म्हणणं जरा पटत नाही. त्याचं कारण दासबोध माझा ग्रंथ हीच माझी विभूती आहे, की हेच मीच आहे. आत्माराम दासबोध माझे स्वरूपच स्वतः सिद्ध असं म्हणतात. म्हणून ते पुस्तकाचं उदाहरण दिलं, की पुस्तक हे जड आहे, मी चेतन आहे. त्यामुळे त्या पुस्तकातलं काय घ्यायचं ते मला घेता येतं, माझ्यातलं पुस्तकात काहीही जात नाही. पण वक्ता आणि श्रोता ज्या वेळेला समोरासमोर बसतात तेव्हा ये हृदयीचे ते हृदयी होऊ शकतं, आणि ते होणं महत्वाचं आहे. हे इकडून तिकडे जाणं, कारण दोन्ही चेतन आहे. यातले तो घेऊ शकतो, त्यातले हा घेऊ शकतो, दोघं एकमेकांचं एक्सचेंज ऑफर होऊ शकते. इथे का होऊ शकते, वक्ता सांगत असतो ते श्रोते घेतात
आणि श्रोता काही वेळेला बहुश्रुत असतो, जगदीश मूर्ती असतो. काही वेळेला वक्त्याला प्रश्न विचारले जातात तेव्हा समजा वक्त्याला उत्तर देता नाही आलं, त्यालाही सगळं ज्ञान नाहीये. कारण परिपूर्ण ज्ञान झालं तर आपण परब्रह्म स्वरूपच होऊन जाऊ ना. त्यामुळे ते नाहीये. पण त्या श्रोत्यांमधले दुसरे श्रोते उत्तर देऊन मोकळे होतात, कारण त्यांना त्याचं ज्ञान असतं आणि ते ज्ञान श्रोत्याबरोबर वक्त्याला सुद्धा मिळतं. म्हणजे ये हृदयचे ते हृदयी हे एक्सचेंज आपलं इथे होऊ शकतं. इथे दोन्ही चेतना आहेत. त्यामुळे वक्ता आणि श्रोता हे महत्वाचं साधन श्रवण भक्तीमध्ये समजलं जातं. कारण दोघांमध्ये चैतन आहे. एकाने दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. चर्चा करत असताना दुसऱ्याचं आपणही ऐकायचं असतं. आपल्यालाही त्यातनं बरंच काही मिळून जातं. अशा पद्धतीने आपण नेहमी म्हणताना दासबोधाच्या वेळेला श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, इथेही समर्थ तिथेही समर्थ, इथेही आत्माराम तिथेही आत्माराम, अशा पद्धतीने म्हणण्याची पद्धत आहे दासबोधाच्या वेळेला. त्या समर्थांनी श्रवण भक्तीची फक्त तोंडोळख करून दिलं. काय श्रवण करायचं, म्हणजे निश्चय कशाचा करायचा, भक्ती कशाची करायची, याचा श्री गणेशा फक्त केलेला आहे. तसं जर म्हटलं तर 7वा दशक आहे, 8वा दशक आहे, श्रवण भक्तीचे 4-5 समास पुढे त्यांनी आत्ता फक्त त्यांनी सुरुवात, म्हणजे आपण फक्त त्याच्यात पाय बुडवलेत, बाकी काही नाही. आता हे केल्यानंतर काय काय होतं वगैरे हे सगळं जसं जसं आपण दासबोध वाचत जातो, साधन चतुष्टय पूर्ण होतं, पुढचे विचार करायला डोक्यात यायला सुरुवात होते. त्यावेळेला आपोआप पुढचे विचार म्हणजे श्रवणामुळे होतं काय, मुळात चित्तशुद्धी होते ना. चित्तशुद्धी होते, आपली बुद्धी दृढ होते. संकल्प विकल्प मधला संकल्पच आपल्याला करायचा आहे हे आपल्या लक्षात येतं. विकल्पापासून आपण ते संशय सगळे दूर होत निसंशय ज्ञान प्राप्त होतं. आणि मग आपोआपच या बाह्य जगाची जी उपाधी आहे ती हळूहळू गळायला लागते. अशा पद्धतीने मन आपल्या ताब्यात यायला लागतं, मन आवरता येतं. अशा ह्या सगळ्या अनेक गोष्टी श्रवणामुळे होऊ शकतात. आणि हे सगळे आणि आपोआपच आपलं बंधन, जे मी नाहीच आहे बंधन माझ्यावर, तेच बंधन जे मी घालून घेतलंय ते बंधनातनं आपण मुक्त व्हायला लागतो. अशा पद्धतीने या श्रवणाचे सगळे फायदे आहेत, ते त्यांनी पुढे सांगितलेले आहेत, ते आत्ता सांगितलेले नाहीत. ते आत्ता फक्त काय वाचावं, कसं वाचावं, कोणतं वाचावं, अध्यात्म मार्गाला जायचं असेल, नवविधा भक्तीचा सोपान चढायचा असेल तर कोणते ग्रंथ वाचावेत, काय करावं, कसं ज्ञान प्राप्त करावं, श्रवण मनन चिंतन निधिध्यासन करावं, हे सगळं श्रवणातच येतं, असा व्यापक अर्थ सांगून त्यांनी श्रवण भक्तीची फक्त सुरुवात केलेली आहे. या सुरुवातीच इथे आपण थांबू, कारण आपल्याला नवविधा भक्ती करायची आहे. आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय ते आपला आपण निर्णय घ्यायचा आहे आणि तशी कृती करायची आहे. त्यामुळे आपण ते कीर्तन भक्ती जी आहे ती आपण पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.